थँक्यू जीसस. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आजच्या प्रार्थनेला सुरुवात करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, प्रशंसा करतो, तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आजच्या दिवशी प्रभुदेवा आम्ही तुझ्या चरणाच्या जवळ येत असताना परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाचा स्वीकार कर. प्रभुदेवा आम्ही जी काय बोबड्या ओठानं तुझी आराधना करणार आहे ती तू मान्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझा आणि तुझं गौरव करून घे. परमेश्वरा आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती असू दे. आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर. जे नेच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. आज ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणी प्रभुदेवा तुझं सानिध्य, तुझ्या उपस्थितीचा अनुभव प्रत्येकाला होऊ दे. धन्यवाद धन्यवाद. आम्हा प्रत्येकाला एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. आपण उपासनाचं एक गीत गाणार आहोत. सॉन्ग शीट काही लोकांना मी पाठवलं, तुम्ही ते इतरांशी शेअर करू शकता. ख्रिसमसचा सीझन असल्यामुळे आपण जगी तारक जन्म आला, चला पाहू चला हो त्याला, हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. सगळेजण आनंदी आहेत. प्रेज द लॉर्ड. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. तरी शब्द देव जो होता तो तनुला झाला धरिता. तरी शब्द देव जो होता तो तनुला झाला धरिता. तरी दैवी रूप न्याला, प्रीतिस्तव अमुचा झाला. तरी दैवी रूप न्याला,
घेऊन नाही की अन्य अलौकिक काही, तो दीनच जन्मा आला, जगी दीना तारा याला, तो दीनच जन्मा आला, जगी दीना तारा याला, जगी तारक जन्मा, चला पाहू चला हो त्याला, जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. हालेलुया. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. खूप सुंदर गीत आहे आणि यामध्ये सांगत आहे की तो दीनच जन्म आला. येशू ख्रिस्त परमेश्वर होता, परंतु तो गरिबासारखा या पृथ्वीवरती त्यानं जन्म घेतला. त्याला जागा मिळाली नाही आणि त्यानं गायच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. हालेलुया. तो आपल्यासाठी काय झाला? गरीब झाला, दीन झाला. पुढे सांगत आहे की तो सौम्याचा जन्म आला. त्याला इतका त्रास झाला, त्याला इतकं छळलं, इतकं मारलं, परंतु त्यानं सगळं काय सहन केलं. कोणासाठी सहन केलं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. हालेलुया. माझ्या पापांसाठी, तुमच्या पापांसाठी त्यानं सगळं काही सहन केलं आणि या पाप्यांना त्यानं तारलं. तरी दैवी रूप न ल्याला. तो देव होता, परंतु तो देवासारखा राहिला का या पृथ्वीवरती? नाही. मनुष्य स्वभावासारखा तो या जगामध्ये वावरला. म्हणून गीतकार म्हणते की तरी दैवी रूप न ल्याला. देव असून सुद्धा त्यानं देवासारखं रूप त्यानं नाही घेतलं. ऐश्वर्यामध्ये तो नाही राहिला आणि परमेश्वराने हे सगळं काही केलं कोणासाठी? आपल्या सर्वांच्या साठी. आपण बसून घेऊया आणि बसून काही वेळ आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. अपन 13 हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभू येशू महान. येशूने या पृथ्वीवरती जन्म घेतला, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये त्यानं जन्म घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये येशू जन्म घेणार, तेव्हा सर्व अंधकार निघून जाणार, सर्व पाप निघून जाणार आणि ज्या देवाला गोष्टी आवडत नाहीत त्या आपण सर्व काढून टाकणार. म्हणून ते गीत गाऊया मोठ्या आवाजामध्ये आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान. आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान. तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान. आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान. घोर अंधेरा था, राहें उलझे थे, आसमां कुछ था, कुछ थी, घोर अंधेरा था, राहें उलझे थे, आसमां कुछ था, ये ज़मीं कुछ थी. तूने आकर फिर सवारा, तूने आकर फिर सवारा. तेरा प्रेम अपार, तेरा प्रेम अपार. तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान. आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान. क्या चढ़ाए हम पेट में तुझको,
तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान। आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान। तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान। आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे। यीशु जिंदा है, वो आने वाला है। यीशु जिंदा है, वो आने वाला है। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। शांति देने वाले कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है, वो आने वाला है। यीशु जिंदा है, वो आने वाला है। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया 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 गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है, वो आने वाला है। यीशु जिंदा है, वो आने वाला है। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। देने वाले जीवन भर धन्यवाद। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे।
यीशु जिंदा है, वो आने वाला है। यीशु जिंदा है, वो आने वाला है। हालेलुया. आपण राजा येशूला सैतानाला जिंकायला राजा येशूला हे गीत गाव्याने प्रभूला धन्यवाद देऊया. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. घालवूनी पापे आणि दुःखे घोर, घालवूनी पापे पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पाप मुक्त, आनंदी आनंद झालो पाप मुक्त, मला शुद्ध करायला राजा येशू आला, मला शुद्ध करायला राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पाप मुक्त, आनंदी आनंद झालो पाप मुक्त, मला शुद्ध करायला राजा येशू आला, मला शुद्ध करायला राजा येशू आला, राजा येशू राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, राजा येशू आला, राजा सैतानाला जिंकायला राजा येशू आला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, राजा येशू आला. सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. आपण एक गीत गाणार आहोत, ऍक्शन सॉन्ग करणार आहोत आणि प्रत्येकाने ऍक्शन करायचे. विजय माझा, विजय माझा, विजय माझा आहे, हे तू सैतान मागे तुझा, विजय माझा आहे, हे गीत गाय. मी पहिल्यांदा ऍक्शन करेन, त्यानंतर विजय माझा, विजय माझा आहे, विजय माझा आहे. सर्वांनी म्हणायचं विजय माझा आहे, हे तू सैतान मागे तुझा, आज विजय माझा आहे. विजयचं चिन्ह कसं असतंय, असं चिन्ह असतं, समजलं. माझ्या पाठीमागून ऍक्शन करायचे आणि माझ्या पाठीमागून तुम्ही इथे गीत गाऊ शकता. प्रत्येकाने ऍक्शन करायचे, थंडी गेली पाहिजे. हालेलुया.
विजय माझा आहे. पुन्हा एकदा विजय माझा आज, विजय माझा आज, विजय माझा आहे. तू सैतान मागे तुझा, आज विजय माझा आहे. समजलं? सोपं आहे, सोपे शब्द. त्यानंतर दुसऱ्यांदा विजय तुमचा. मग आज आपल्या बाजूच्याला म्हणायचं की विजय कुणाचा आहे? तुमचा आहे. हा, एकदा या साईडला आणि एकदा या साईडला. विजय कुणाचा आहे? तुमचा आहे. आणि त्यानंतर शेवटचं विजय सर्वांचा आहे. सर्वांनी करायचा सुरुवातीपासून. विजय माझा. विजय माझा आज, विजय माझा आज, विजय माझा आहे. हे तू सैतान मागे तुझा, आज विजय माझा आहे. विजय माझा, विजय माझा आज, विजय माझा आज, विजय माझा आहे. हे तू सैतान मागे तुझा, आज विजय माझा आहे. विजय तुमचा, विजय तुमचा आज, विजय तुमचा आज, विजय तुमचा आहे. हे तू सैतान मागे तुझा, आज विजय तुमचा आहे. विजय तुमचा आज, विजय तुमचा. फिरून म्हणायचं विजय तुमचा आहे. एकदा इकडं म्हणायचं, एकदा तिकडं म्हणायचं. हा, जर या साईडला कोण नसेल तर तुम्ही एकमेकांच्याकडं फिरायचं, जरासं हलायचं असं. विजय तुमचा आहे. हा, घोषणा द्यायची की विजय आपला आहे, आपण विजय आहोत. विजय तुमचा आज, विजय तुमचा आज, विजय तुमचा आहे. हे तू सैतान मागे तुझा, आज विजय तुमचा आहे. विजय तुमचा आज, विजय तुमचा आज, विजय तुमचा आहे. हे तू सैतान मागे तुझा, आज विजय तुमचा आहे. विजय सर्वांचा, विजय सर्वांचा, विजय सर्वांचा आहे. हे तू सैतान मागे तुझा, आज विजय सर्वांचा आहे. विजय सर्वांचा, विजय सर्वांचा, विजय सर्वांचा, विजय सर्वांचा आहे. हे तू सैतान मागे तुझा, आज विजय सर्वांचा आहे. हालेलुया. सोपं आहे ना गाणं? प्रेज द लॉर्ड. आपण उभा असताना आणखीन एक गीत गाऊया आणि त्यानंतर आपण आराधनेमध्ये जाऊया. अपन क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया, आहा हा हालेलुया. मोठा आवाज मोठा आला पाहिजे. तरुण मंडळीचा काय आवाज येत नाही बाहेर. हा, तोंडात म्हणताय. हा उत्सवाचा महिना आहे. आवाज वाढवून देवाची स्तुती करूया. बादल छाया, दुनिया का मुंजी आया, आहा हा हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया, आहा हा हालेलुया. एक दूत मरियम पास आया, बोला जन्मेगी बेटा, नाम उसका यीशु रखना, आहा हा हालेलुया. एक दूत मरियम पास आया, बोला जन्मेगी बेटा, नाम उसका यीशु रखना, आहा हा हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया, आहा हा हालेलुया. क्या दिन खुशी का आया, दुनिया का मुंजी आया, आहा हा हालेलुया. पूरब से निकला तारा, जिसने किया इशारा, रास्तों का बना सहारा, आहा हा हालेलुया. पूरब से निकला तारा, जिसने किया इशारा, रास्तों का बना सहारा, आहा हा हालेलुया.
हालेलुया, क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया, क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया। स्वर्गदूत जमीन पर आए, परमेश्वर वचन सुनाए, चरणी में यीशु आए, आहा हा हालेलुया। स्वर्गदूत जमीन पर आए, परमेश्वर वचन सुनाए, चरणी में यीशु आए, आहा हा हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर कराने, पापों से मुक्ति दिलाने, आहा हा हालेलुया। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने, आहा हा हालेलुया। क्या दिन खुशी का आया, क्या दिन खुशी का आया, रहमत का दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने, आहा हा हालेलुया। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने, आहा हा हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया। थँक यू जीसस। सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक यू जीसस. हालेलुया. प्रत्येकाला परमेश्वराला धन्यवाद देवे. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद 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 देतो परमेश्वर. थँक यू जीसस. थँक यू जीसस. धन्यवाद धन्यवाद. परमेश्वरा, तू आम्हा सर्वांच्या पापासाठी प्रभुदेवा या पृथ्वीवरती आलास. प्रभुदेवा, तू आमच्यासाठी दीन झालास, गरीब झालास, आणि परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलं, आम्हा प्रत्येकावरती अत्यंत प्रेम केलं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण प्रभू, या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद देतो परमेश्वर. येशू, तुझी स्तुती करतो. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया
किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कहीं। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कहीं। हालेलुया, 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 हालेलुया। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। थैंक यू जीसस। धन्यवाद देतो परमेश्वरा, प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम केलेला आहेस. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी
छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान चलूंगा। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान चलूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. आपल्या प्रभूनं आपल्या सर्वांना अभिवचन दिलेलं आहे प्रियानो, की तो तुला कधीच सोडणार नाही, तो कधीच तुला टाकणार नाही. तो परमेश्वर आपल्याला कधीच विसरत नाही प्रियानो, कारण तो परमेश्वर इथं वाचलेल्या प्रत्येकावरती अत्यंत प्रेम करत आहे प्रियानो. तो तुमच्यावरती प्रेम करत आहे, म्हणून 2023 वर्ष अगोदर तो या जगामध्ये तुमच्यासाठी आला प्रियानो. आज आपण सर्वांनी विचार करूया की मी माझ्या प्रभूवरती प्रेम करत आहे का? त्यानं माझ्यावरती अत्यंत प्रेम केलं. आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये अनेक संकट आले, अडचणी आल्या, परंतु माझ्या प्रभूनं मला कधीच सोडलं नाही. परंतु मी माझ्या प्रभूला सोडलेला आहे का? मी माझ्या प्रभूला विसरून गेलेलो आहे का? मी माझ्या जीवनामध्ये अत्यंत व्यस्त होऊन गेलेलो आहे का? माझ्या प्रभूने जे माझ्यावरती प्रेम केलेलं आहे त्याबद्दल मला काहीच वाटत नाही का? मी माझ्या स्वतःच्या मनाप्रमाणे, माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे, मला वाटेल त्याप्रमाणे मी माझं जीवन व्यतीत करत आहे का? परंतु प्रियानो, तो येशू या जगामध्ये आला आणि त्यानं स्वतःची इच्छा कधीच पूर्ण केल्या नाहीत. त्यानं पित्याची इच्छा पूर्ण केली आणि त्यानं सगळं काही पित्याच्या इच्छेप्रमाणे केलं. आज आपण प्रभूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे लोक आहोत का? आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया की जसं प्रभूनं माझ्यावरती प्रेम केलेलं आहे त्याप्रमाणे मी माझ्या प्रभूवरती प्रेम करत आहे का? मी माझ्या प्रभूच्या सोबत चालत आहे का? तो परमेश्वर नेहमी माझ्या बरोबर चालतो. तो परमेश्वर नेहमी माझ्या सोबत असतो, मला सोडत नाही, मला कधीच टाकत नाही. माझे नातेवाईक, माझे जन्म दिलेले आई वडील, कधी कधी माझे प्रिय मित्र ज्यांच्यावरती माझा जास्त भरोसा आहे, ते लोक कधी कधी मला सोडतील, परंतु माझा प्रभू मला कधी सोडत नाही. त्या प्रभूचा हात धरून आपण चालत आहोत का? थँक्यू जीसस, हालेलुया. आपण त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याला वाटतंय त्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत का? थँक्यू जीसस. आज देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे प्रियानो, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. देव हे प्रश्न तुम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला विचारत आहे. प्रत्येकानं आपले अंतःकरण उघडा, आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या आत्म्याला वाव द्या आणि पुन्हा एकदा आपलं जीवन परिवर्तन करा. देवाला सांगा की देवा, मी तुझ्यावरती प्रेम करणार आहे. या जगातील गोष्टींच्या वरती प्रेम करण्यापेक्षा मी तुझ्यावरती प्रेम करणार आहे. प्रभू, माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येईल की त्यावेळी मला जगाला सोडावं लागलं तरी चालेल, परंतु मी तुला कधी सोडणार नाही. तू जसं मला अभिवचन दिलेलं आहेस की मी तुला सोडणार नाही, त्याप्रमाणे हे परमेश्वरा, मी तुला सोडणार नाही. हालेलुया.
तो देव तुमच्यावरती प्रेम करतोय. त्या देवाला तुम्हा प्रत्येकाविषयी काळजी आहे. त्याने इतकं प्रेम केले की तो मनुष्य रूपामध्ये या जगामध्ये आला. तो देवासारखा या जगामध्ये जगला नाही, तर सामान्य माणसासारखा या जगामध्ये जीवन व्यतीत केलं, यासाठी की तो तुमच्यावरती प्रेम करतो. तो माझ्यावरती अत्यंत प्रेम करतो. तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा. तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा. तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया, 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 हालेलुया. प्रत्येकानं देवाला धन्यवाद द्या. त्या देवाला सांगा की देवा, मी तुला धन्यवाद देतो की तू माझ्यावरती अत्यंत प्रेम केलेलं आहेस. देवा, मी तुला धन्यवाद देतो की माझ्या सर्व परिस्थितीमध्ये तू मला आतापर्यंत कधी सोडलेलं नाहीस. थँक्यू जीसस. हालेलुया. ज्यांना देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यांनी प्रार्थना करा. देवाला धन्यवाद द्या. आम्हाला तू परत एकवार प्रभू या मंदिरामध्ये आम्ही तुझी उपासना करण्याची शक्ती दिली. प्रभू, या बोबड्या ओढ्यानं तू साध्य केलं, त्याबद्दल तुला आभार. प्रभू, तू आमच्या उपासनेमध्ये, आमच्या स्तुतीमध्ये उपस्थित आहे अशा आम्हाला पूर्ण खात्री आहे. प्रभू परमेश्वरा, तू इथं राहा आणि आमच्या प्रत्येक चा ताबा घेऊन घे. आमच्या मंदिराचा ताबा घेऊन घे आणि तू सगळी आराधना तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने सुरू. प्रभू परमेश्वरा, आज सर्व जगामध्ये आनंद उत्सव आणि प्रार्थना उपवास स्तुती करत असतील. प्रभू, तुझ्या जन्माचा दिवस जवळ येत आहे, त्यामुळे लोक आनंद उत्सव करत आहेत. प्रभू, तो आनंद उत्सव आम्ही खऱ्या मनाने आपल्या अंतःकरणात करावा असं कर. प्रभू, तुझा जन्म आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये करून घ्यावा आणि प्रभू त्याप्रमाणे वागावं असं कर. प्रभू, सगळं जगी कामी गोष्टीमध्ये आम्ही सामील न होता आम्ही आत्म्यामध्ये सामील होऊ. तुझी स्तुती, आराधना आणि तुझं करावं प्रभू असं कर. प्रभू परमेश्वरा, आमच्यावर आशीर्वाद दे. बोबड्या ओढ्याने आतापर्यंत जी स्तुती केली ती मान्य करून संदेश वगैरे सगळे तू आमच्या सगळ्यांना
आपण बसून घ्या सर्वजण. यावेळी साक्षीची वेळ. आपल्यामध्ये श्याम ब्रदर आहेत, ते साक्ष चालवतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आनंदी आहेत सगळे? आनंदी आहेत? हात वर करा. प्रभूमध्ये आपण सगळेजण आनंदी आहोत. आणखीन का आनंदी आहोत? कशासाठी? क्रिसमस जवळ आलेला आहे. ठीक आहे, तर साक्षीद्वारे आपण देवाची स्तुती करूया. देवाच्या नावाला धन्यवाद देते. परत एक बार त्यांनी मला तुमच्यामध्ये सामील केलेलं आहे. दरवेळेस मला वाटतं माझ्या पायाच्याने चालता येणार नाही, मला चर्चमध्ये जाता येणार नाही, पण मी या दिवसाची 5-6 दिवसापासून वाट पाहत असते आणि देवाला रोज प्रार्थना करते, परमेश्वरा तू मला माझे मार्ग मोकळे कर आणि मला जाण्याची संधी दे. आणि परमेश्वर संधी देतो त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. गेल्या आठवड्याभर त्यांनी मला ताप होता, हे होता, पण त्यांनी मला सुखी निरोगी ठेवलं आणि मला त्यांनी सहाय्य केलं प्रत्येक गोष्टीमध्ये. आमच्या घराला सगळ्याला शक्ती दिली, याबद्दल मी त्याच्या आभारी आहे. आणि परमेश्वराने परत एक बार तुमच्यामध्ये आणले, मला उपवासाची प्रार्थना करण्याची शक्ती दिली, याबद्दल मी देवाचा आभारी आहे. देवाने असंच माझं नेहमी सहाय्य करावं. देव आंटीला सांभाळत आहे, त्यांच्या परिवाराला सांभाळत आहे आणि आंटी आपल्यामध्ये आलेले आहेत, याबद्दल देवाचे आभार मानतो. आणि जे काही तब्येत त्यांची खराब होती मधल्या काळामध्ये, देव त्यांना सहाय्य केलं आणि त्यांना आरोग्य दिलं, याबद्दल देवाचे आभार. मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ कि मैं आज ही इस गांव में आया हूँ सुबह ही। और वाजे गांव आपने सुना होगा, वाजे गांव से सीधा शिकार घाट है, वहाँ पे हम आए हैं, आज व्यापार करते हैं और प्रभु में विश्वास करे 12 साल हो गए। राजस्थान से प्रॉपर, मगर मैंने किसी भी दुख में प्रभु को मैंने प्रभु का वचन को सुना मेरे सिस्टर के द्वारा, और मैंने विश्वास किया और मैंने सच्चाई को जाना कि उद्धार यीशु मसीह में ही है और वही परमेश्वर है। मगर आज की गवाही है कि मैं वहाँ से यहाँ पे आने के लिए निकला, घर से लेट हो गया था थोड़ा, क्योंकि मुझे एक चर्च मालूम था जो रेलवे स्टेशन के सीधा जाके और आगे जाके राइट साइड में अंदर में है। लेकिन मैंने जब गूगल में मोबाइल में देखा तो मुझे ये चर्च दिखा, तो मैं बोला मैं यहाँ जाता हूँ, क्योंकि यहाँ का टाइमिंग जो है वो ज़्यादा था, शायद 1 बजे तक ऐसा कुछ दिखा रहा था उसमें। तो मैं बोला मुझे यहाँ पे आराधना वचन सब मिल जाएंगे, ऐसे सोच के मैं वहाँ से निकला। तो बस का राह देख रहा था, बस आया नहीं था। ऑटो वाले को पूछा, वो भी सवारी भरने के लिए रुके थे। तो मैं थोड़ा सा आगे चला और एक भाई को लिफ्ट मांगा और वो लिफ्ट मुझे उन्होंने भैया ने दिया, और वो डायरेक्ट यहाँ तक उन्होंने, वो यहाँ तक आया, 1 किलोमीटर डिस्टेंस है, यहाँ तक उसने मेरे को छोड़ा, वो इधर ही आया बिल्कुल। तो ये परमेश्वर का काम है। और वहाँ से मैं उतर के पैदल चला और वो चर्च दूसरे चर्च में चले गया था। लेकिन मैं बोला ये नहीं है, ये तो रोमन कैथलिक का है। मैं बोला इसमें तो मैं नहीं जाऊँगा। लेकिन फिर से आया, मैं परमेश्वर को मन में दुआ करने लगा, परमेश्वर तेरे भवन में मुझे लेकर चल। और मैं फिर थोड़ा सा और आगे बढ़ा, और आगे बढ़ के फिर मैं और देखने लगा, तो और दिखाने लगा इसमें गूगल में, मोबाइल में। तो मैं वैसे चलते गया, एक जन को पूछा तो बोले पता नहीं है। फिर और ढूंढा मोबाइल के जरिए, और यहाँ पे आया तो मुझे आराधना का आवाज़ सुनाई दिया, और मैं इधर आके इतना खुश हुआ कि परमेश्वर सच में आप जीवित हैं और आप मेरी सुधि लेते हैं, मुझे संभालते हैं, मुझे यहाँ पे लेके आए। मैं परमेश्वर का बहुत आभारी हूँ। वो हरदम मेरे साथ रहते हैं, और मैं जैसे जो भी आत्मा से प्रार्थना करता हूँ उसे परमेश्वर सुनते हैं। और बहुत सारे काम मेरे जीवन में किए, बहुत सारे। परमेश्वर जीवित है और वही उद्धार करता है। मैं बहुत धन्यवाद देता हूँ परमेश्वर का। ब्रदर आपका नाम? मोहन जी। जी। मोहन ब्रदर जे आलेले आहेत राजस्थानवरून इथं व्यापार करण्यासाठी आलेले आहेत, आणि देवाची त्यांना म्हणजे एवढी आवड होती की त्यांना ते मार्ग मिळायचं होतं, आणि ते त्यांना आपलं चर्च मिळालं, याबद्दल देवाचे आपण आभार मानू. टाळ्या वाजून देवाचे आभार मानू आपण. खरं म्हणजे देव आपल्याला मार्ग दाखवणारा आहे, आणि आपले जे काही गरजा आहेत, आणि जर तुम्ही मनानं देवाची आराधना कराल आणि तुमचं विश्वासानं तुम्ही ते मागाल ते देव देणार आहे. देवाची स्तुती असो. आताच जसे मोहन ब्रदर यांनी जे सांगितले, त्यांचा अनुभव सांगितले, जेव्हा आत्म्याने जेव्हा आपण प्रभूकडे मागतो तर नक्कीच परमेश्वर मार्ग मोकळे करतो. आणि त्यांना परमेश्वराने इथं सुखरूपपणे आणले.
त्याप्रमाणे मी सुद्धा परमेश्वराकडे अनेक वर्षापासून आत्म्याने आणि तळमळीने मी मागत होतो माझ्या घरासाठी. तर परमेश्वराने मागील आठवड्यामध्ये मला माझं स्वतःचं हक्काचं असं घर आणि सुंदर असं घर प्रशस्त असं मला परमेश्वराने दिलं आणि त्यामध्ये सर्व पाळक वर्गांची उपस्थिती, प्रत्येकांची प्रार्थना, विश्वासणाऱ्यांची प्रार्थना यामध्ये मध्यस्थीने मला ही चांगलं सुलभ असं घर मला परमेश्वराने दिले. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि हे कार्यक्रमही असे आनंदामध्ये आणि सर्व चांगल्या प्रकारे झालं. खरोखर मी देवाचे फार आभारी आहे आणि देव मला चालूत आहे. मी ज्या अपेक्षेने परमेश्वराकडे मागत होतो त्यापेक्षाही अधिक परमेश्वर मला देते. धन्यवाद. गेल्या आठवडी अंकल त्यांचं घरचं इनॉग्रेशन होतं आणि ते देवानं चांगलं प्रकारे नेलं, सगळ्या गोष्टी पुरवून दिल्या आणि सगळं काही व्यवस्थित झालं. याबद्दल देवाचे आपण आभार मानूया. मागच्या महिन्यामध्ये मी आजारी होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. ताप सर्दी होता, निमोनिया होता आणि देव पण सांभाळलं आणि तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. देव पण मी आरोग्य दिलं. देवाला धन्यवाद. देव आरोग्य देणारा आहे. गेल्या आठवडी ताईची तब्येत खराब होती आणि त्याच्यासाठी प्रार्थना विनंती पण होती आणि आज देव त्यांना आरोग्य देऊन आपल्यामध्ये घेऊन आला. याबद्दल देवाचे आपण आभार मानूया. काही प्रार्थना विनंती आहे तर सांगू शकता. अमोलसाठी आजारी आहे, काय झालं, ताप वगैरे आहे. ओके, अमोलसाठी पण प्रार्थनेमध्ये आठवण ठेव त्याचे, आजारी आहे तो. ह्या साक्षासाठी आणि प्रार्थना विनंतीसाठी आंटी आहेत आपल्यामध्ये, आंटी आहेत, ते प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. देवाची स्तुती करते, राजाच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, खरोखर तुझी कृपा दया आमच्यावर आहे प्रभू बापा. म्हणून आम्ही सर्व इथे उपस्थित होण्यासाठी तूच आम्हाला मदत केलीस म्हणून तुझे उपकार म्हणते, स्तुती करते. देव बापा, खरं जेवढे तुझे उपकार मला तेवढे कमीच आहे. तू यावर आहेस प्रभू बापा. तू आमचा जिवंत परमेश्वर आहे. आमच्या सर्व गरजा पुरवतो, सर्वांमध्ये तू आम्हाला सहायता करतोस. तुझे उपकार करते, स्तुती करते प्रभू बापा. देवा, ज्यांना तू अनुभव दिलास त्यांनी तुझं साक्ष दिली प्रभू बापा. त्या सर्वांना तुझा आशीर्वाद देतो बापा. नंदाला आरोग्य दिलंस, तिला शक्ती दिली आणि तुझ्या मंदिरात येण्याची तुला तिला संधी दिलीस. तुझे उपकार म्हणते, स्तुती करते प्रभू बापा. अमोल नावाच्या मुलावर तुझा आशीर्वाद दे प्रभू. त्याला तू आरोग्य दे. त्याला जो काही त्रास होत आहे त्या बिछाण्यातून त्याला तू उठव बापा आणि त्याला तुझ्या आशीर्वादाने भर. त्याला तू आरोग्य दे आणि जी काही कमजोरी असेल ती पण जाण्यासाठी तू मदत कर. तर बापा, खरोखर तू जिवंत देव आहेस. आमच्यावर मोठ्यासाठी केलीस तू बापा, की आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी तू दिलास, की आम्हाला जीवन प्राप्त व्हावं, आम्हाला अनंत जीवन मिळावं आणि जीवनी पुस्तकामध्ये आमचं नाव यावं. देवा, खरंच किती मोठी प्रीती तू आमच्यावर केलीस. धन्यवाद देते प्रभू, तुझे स्तुती करते, तुझे गौरव करते बापा. ते बाबा, तुझे शिकवण देतोस आम्हाला, त्याप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला अधिक आमच्या मनाची तू उन्नती करतो बाबा. आमच्या आत्मा प्रभू, भग्न आत्मा तुझ्या प्रभू, की देवा आम्ही तुला पूर्णपणे स्वीकार होतो बाबा, तुझ्यामध्ये चालण्यासाठी प्रभू बापा. आणि एक ख्रिस्ती व्यक्ती जी तुझ्या शिक्षणाप्रमाणे चालणारी असं तू आम्हाला प्रभू तुझ्याकडे विनंती करतो. धन्यवाद देते प्रभू बापा. जे आजारी आहेत त्यांना तू बापा स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे आणि देवापा तुझी करून त्याच्या वाढवून दे. आम्ही सर्वजण तुझी स्तुती बोबड्या मोठ्याने केली प्रभू बापा. तू तुम्हाला केली उपकार मानते, स्तुती करते प्रभू बापा. तुझं वचन जे काय आमच्यासाठी तू ठेवलं ते ग्रहण करण्यासाठी आमच्या आत्म्याची प्रभू बापा तू तयारी कर. त्याप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आशीर्वादाने कर आणि जे तू आमच्यासाठी कार्य करतो प्रभू बापा त्याचे आम्ही तोंडाने कबूल करतो बापा. तुला तुझं गौरव करावं असं तू बोलतो. धन्यवाद देते, स्तुती करते प्रभू. सर्व काही तुझ्या हाती देते. लहानशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणतोय. हालेलुया, मोठ्यानं हालेलुया. यावेळेमध्ये आपण दान आणि दशंश आपण प्रभूच्या भांडारामध्ये देणार आहोत आणि यामध्ये एक गीत गाणार आहोत. राजा यीशु आये है, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे. हे गीत काय नवीन आहे, काही लोकांनी ऐकलं असेल. आपण सर्वजण ते गीत म्हणू आणि आपलं दान आणि दशांश आपण प्रभूला देऊ. राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे,
ताली बजाएंगे। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। तुम मांगो वो सुनेगा, कमी घटी को पूरी करेगा। तुम मांगो वो सुनेगा, कमी घटी को पूरी करेगा। मन से बुलाने वालों के दिल में आएगा, मन से बुलाने वालों के दिल में आएगा। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। करुणा में अव्वल है, माफी में कामिल है। करुणा में अव्वल है, माफी में कामिल है। पास तेरे रहता है वो, तू भी पास आ। पास तेरे रहता है वो, तू भी पास आ। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। आंसुओं को पोंछेगा, हाथों को थामेगा। आंसुओं को पोंछेगा, हाथों को थामेगा। दिल की सारी हसरत को पूरी करेगा, दिल की सारी हसरत को पूरी करेगा। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति करो, चिंता छोड़ो स्तुति करो। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। निर्बल को बल देगा, रोगी को छू लेगा। निर्बल को बल देगा, रोगी को छू लेगा। शैतान भी कांपेगा यीशु के सामने, शैतान भी कांपेगा यीशु के सामने। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ, चिंता छोड़ो स्तुति गाओ। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। आपण यावेळी दानदशेसाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये अवसर आहेत ते प्रार्थना करतील.
सर्वांनी डोळे बंद करूया. हे परमेश्वरा, थँक्यू जीसस. परत एक बार तुझ्या चरणात येतो आणि तुला मागतो बाबा, तू आम्हाला आशीर्वाद कर प्रभू, आणि तू आशीर्वाद करशील अशा येस लॉर्ड. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही चर्चमध्ये जे काही दान टाकलं प्रभू, आम्हाला जी ऐकत होती ती टाकलं. तू देणारा बाप आहे, तुला आम्ही भरपूर सगळं हाताने द्यावं सगळं. परमेश्वरा, त्या दानाचा उपयोग तू चांगल्या कामासाठी करून घे. प्रभू परमेश्वरा, सगळ्यांना देण्याची बुद्धी दे प्रभू, सगळ्यांनी तुला द्यावं. कारण परमेश्वरा, तू आम्हाला देणारा बाप आहेस आणि तू आम्हाला दिलेलं आम्ही तुझ्या चर्चमध्ये टाकण्यास आम्हाला बुद्धी दे, आम्हाला ज्ञान दे. परमेश्वरा, ते भक्ती पुढची जी चालू होणार आहे त्याच्यासाठी प्रभू तुझा आशीर्वाद दे, आणि तू तुझ्या आत्म्याने आम्हाला बोल. बाळासाहेबाच्या मुखाने तू आम्हाला बोल प्रभू. तू आमच्या सोबत हो, त्यांच्याही सोबत हो. प्रभू परमेश्वरा, आजची ही राहिलेली भक्ती सुद्धा आशीर्वादित कर बाबा. त्या दानावरही आशीर्वाद दे. सगळं काही तुझ्या हातात सोपून तुझ्या गोड आणि पवित्र नामावर केली म्हणून करेल बाबा. आमेन. हालेलुया. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. आज पहिल्यांदा चर्चमध्ये आलेलं कोण आहे ते उठून उभं राहते थोडा वेळ. पहिल्यांदा चर्चमध्ये ब्रदर आले. तुमचं नाव काय म्हटले? मोहन मोहन. राजस्थानचे ना? जी। सध्या कुठं राहता है? नागपुर में रहते हैं। नागपुर में रहते. जी। अभी कितने दिन के लिए इधर रहेंगे आप? 2 दिन किया है। अच्छा. तर मोहन ना? जी। मोहन, तुमचं स्वागत आहे बेथेल चर्च तर्फे. आज तुम्ही आमच्या चर्चमध्ये आलात. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. थँक्यू. अजून कोण आले? ही पहिल्यांदा आले काय? हां, कुठून उभा राहा. नाव सांग तुझं, कुठून आले? सृष्टी. गाव कोणतं? मोहनपाडा. कुठं आलं मोहनपाडा? नंदुरबार. ओके. सृष्टीचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि तुम्हा सर्वांचं सुद्धा स्वागत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. आज आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आपण काही दिवसापासून आपण काही पर्सनॅलिटीचा आपण अभ्यास करत आहोत. कुणाकुणाचा केला अभ्यास आपण? मरिया, योसेफ आणि मरिया. योसेफ आणि मरिया. मरिया. आज आपण एका व्यक्तीचा अभ्यास करणार आहोत. हेरोदाचा अभ्यास करणार आहोत. कोण आहे? हेरोद. हेरोद. हेरोद ऐकलेलं ना? हेरोद राजा. 4-5 प्रकारचे लोक हेरोद होते नवीन करारामध्ये. हा जो हेरोद आहे तो येशूच्या जन्माच्या वेळचा आहे. ऐकलेलं आहे कुणी काय हेरोदाबद्दल? त्यानं काय केलं होतं? कुणाला सांगता येईल? प्रभू येशूचा जन्म झाला संवत्सर हा दुसरा हेरोद बहुतेक. त्यांनी 2 वर्षाखालील बालकांना सगळ्यांना मृत्यू. या हेरोदाबद्दल आपण बोलत आहोत. हेरोद 4-5 प्रकारचे आहेत. तो थोडासा फरक आपल्याला कळायला पाहिजे. हा हेरोद होता, ज्याप्रमाणे सिस्टरने सांगितलं की येशू जेव्हा या जगामध्ये आला, त्यानं जन्म घेतला, तेव्हा त्यानं काय केलं की 2 वर्षाने त्याच्या खालची जी बालकं होती त्यांची अमानुष हत्या केली. ज्याप्रमाणे हिटलर कसा होता त्याप्रमाणे त्यानं अमानुषपणे, त्याला दया नव्हती, माया नव्हती, प्रेम नव्हतं. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये भीती होती. कारण का? यहूदाचा राजा जन्माला आलेला आहे आणि तो कोण आहे? येशू आहे. आणि त्याला वाटलं की आता येशू राजा बनणार आहे, तेव्हा माझी खुर्ची काय होणार? निघून जाणार. मला त्या खुर्चीवरून जावं लागणार. त्या भीतीपोटी हेरोदानं काय केलं? मुलांची, लहान लेकरांची कत्तल केली. त्याला कोणाला मारायचं होतं? येशूला मारायचं होतं. म्हणून त्यानं फरमान काढलं आणि त्यानं सांगितलं की कारण येशूचा जन्म झालेला होता, त्यामुळे कुठं झालेला आहे, कुठं आहे, येशूचा पत्ता काय त्याला लागला नाही. मागील लोक जेव्हा त्याला भेटले तेव्हा मागील लोक सुद्धा परत त्याला येऊन त्याला पत्ता सांगितला नाही. म्हणून त्यानं काय केला? 2 वर्ष त्याच्या खालील लेकरांची त्यानं कत्तल केली. आणि अशा प्रकारे त्यानं काय केलं? लहान लेकरांना मारून टाकलं. इतका माणूस तो हेरोद होता. आज आपण हेरोदाच्या बद्दल आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा वचन वाचूया की मत्ती याचा 2रा अध्याय आणि 1 ते 3 वचन वाचा. कोणतं? मत्ती. हेरोद राजाच्या दिवसात यहूदातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर 6 पूर्वेकडून मागील लोक
जन्मास येऊन विचारू लागले की यहूद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहे. हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूशलेम ही घाबरले. आणि इथं काय करत आहे की मागे लोक हेरोदाकडे आलेत आणि हेरोदाला भेटल्यानंतर इथं हेरोद काय म्हणत आहे, विचारपूस करत आहे, यहूदाचा राजा जन्मास आला तो कोठे आहे. यहूदाचा राजा म्हणजे येशू. येशूचा या जगामध्ये जन्म झालेला आहे, तो जन्मला आहे आणि तो यहूद्यांचा राजा आहे. आणि तो यहूद्यांचा राजा कुठं जन्माला आहे, नेमका कुठं आहे ते काय करा, आम्हाला सांगा. त्यानंतर सांगत आहे की पुढं, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. आणि ते मागे लोक म्हणत आहेत की आम्हाला तारा दिसला आणि त्या ताऱ्याप्रमाणे आम्ही त्याला भेटायला आलेलो आहोत. पुढे सांगत आहे, हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले. हेरोद काय केला, घाबरला. यहूद्याचा राजा जन्माला आलेला आहे, त्याला वाटलं की आता माझं राजपद जाणार आहे, आता मला खुर्ची सोडावी लागणार आहे. या भीतीपोटी त्यानं काय केली, मुलांची कत्तल केली. तो येशूचा शोध करत आहे. नेमका येशू कुठे जन्माला आलेला आहे ते तो काय करत आहे, पाहत आहे. या जेव्हा वृत्तांतामधून आपण वाचत असताना यामधून पहिला महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की हेरोदाच्या मधला जो एक गुणधर्म होता, की ज्याप्रमाणे वाईट गुणधर्माबद्दल आज आपण शिकणार आहोत. कारण हेरोदामध्ये चांगल्या गोष्टी नव्हत्या. काही वेळेला आपल्याला निगेटिव्ह गोष्टी सुद्धा शिकवतो परमेश्वराचं वचन. आणि हेरोदाच्या जीवनामध्ये पहिली महत्वाची गोष्ट ती होती की त्याला खुर्ची सोडण्याची तयारी नव्हती. काय नव्हतं, त्याचा जो मोह होता, त्याला मोठं व्हायचं होतं, त्याच्यामध्ये जो मीपणा होता तो त्याला सोडायचा नव्हता. त्याला त्याची खुर्ची, जे राजपदावरती जो बसलेला होता ते राजपद त्याला सोडायचं नव्हतं. कधी कधी आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचा हेरोदासारखा स्वभाव होतो की ज्या गोष्टी परमेश्वर सांगत आहे की आपल्याला सोडायला पाहिजेत त्या आपण काय करतो, त्याला पकडून राहतो. हालेलुया. म्हणून पहिला महत्वाचा मुद्दा सर्वांनी लक्ष ठेवा की हेरोदाच्या जीवनामध्ये पहिला गुणधर्म होता तो वाईट गुणधर्म, की त्याला राजपद सोडायचं नव्हतं आणि त्यासाठी त्यानं भरपूर प्रयत्न केले. त्याप्रमाणे आज आपण प्रत्येकानं विचार करूया की माझ्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की परमेश्वर सांगत आहे की ती मला सोडायला पाहिजे, परंतु मी अजूनपर्यंत ती सोडलेली नाही. मी त्या गोष्टीला काय करत आहे, अजूनपर्यंत कवटाळून बसलेलो आहे, अजूनपर्यंत मी त्या गोष्टीला धरून बसलेलो आहे. म्हणून हेरोदासारखा स्वभाव आपल्या अंतःकरणामध्ये नसायला पाहिजे. हालेलुया. कधी कधी आपल्यामध्ये मीपणा असेल, मीपणा सोडण्याची तयारी नसेल. कधी कधी आपल्यामध्ये गर्वपणा असेल की मी गर्व सोडणार नाही. कधी कधी आपल्यामध्ये अक्षमाशील वृत्ती असेल की मला क्षमा करायची नाही, मी का क्षमा मागू. जर येशू असं म्हटलं असतं तर आपण इथं बसलो असतो का, आपण जाऊन भस्म झालो असतो. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की मग ती भौतिक गोष्ट असू शकेल की त्या गोष्टीवरती आपण परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम करत असेल. समजत आहे. काही वेळेला ती भौतिक गोष्ट असेल किंवा काही वेळेला तो आपला स्वभाव सुद्धा असेल की परमेश्वर आम्हा प्रत्येकाकडून अपेक्षा करत आहे की त्या गोष्टीचा आपण त्याग करावा, त्या गोष्टीला किंवा तो स्वभाव आपण सोडून देऊन आपल्या मनामध्ये एक नवीन स्वभाव आपण डेव्हलप करावा, ही परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. परंतु कधी कधी आपण हेरोदासारखे हट्टी बनतो की मला सोडायचं नाही, मला राजपद सोडायचं नाही. त्याप्रमाणे न सोडण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती कधी कधी आपल्या जीवनामध्ये असते आणि त्याचाच परिणाम हे होतो की आपण खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी करतो. समजत आहे मला काय म्हणायचं आहे. जेव्हा जी गोष्ट परमेश्वर सांगत आहे की ती गोष्ट सोडायला पाहिजे, मग एखादं उदाहरण असेल की भौतिक गोष्ट असेल. कारण उदाहरण समजा आपण जर म्हटलं की हे जर मोबाईल आहे, जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वरापेक्षा मोबाईलला आपण जर जास्त महत्व देत आहोत तर आपण काय करत आहोत की ही गोष्ट आपल्याला सोडून देणं गरजेचं आहे. याचा अर्थ की याचा वापर आपल्याला कमी करायला पाहिजे. जर आपण मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवत आहोत आणि जर आपण प्रार्थनेला वेळ देत नाही, जर आपण देवाचं वचन वाचायला वेळ देत नाही, तर हे आपल्यासाठी
घातक आहे. हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारे अशा काही गोष्टी सुद्धा आपल्या जीवनामध्ये असू शकतात की ज्या ठिकाणी परमेश्वराला आपल्याला ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे, त्यापेक्षा आपण इतर गोष्टींना आपण प्राधान्य देतो. कधी कधी काम सुद्धा आपलं असू शकतं. कधी कधी आपण इतकं कामामध्ये व्यस्त होऊन जातो की आपण प्रार्थना करायचं विसरतो, आपण देवाचं वचन वाचायचं विसरतो. कधी कधी आपण काय करतो, इतकं कामामध्ये व्यस्त राहतो की आपण आध्यात्मिक गोष्टींना महत्व देत नाही. हालेलुया. म्हणून पहिला विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे की प्रत्येकानं आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारा की हेरोदाप्रमाणे अशी कोणती गोष्ट आहे. हेरोदाच्या जीवनामध्ये राजपद सोडायचं होतं त्याला, परंतु ऍक्च्युअली तशी कन्सेप्ट नव्हती. यहुदाचा राजा, याचा अर्थ की येशू या जगामध्ये जन्माला आला, याचा अर्थ की तो हेरोदाच्या खुर्चीवरती जाऊन बसणार नव्हता. हालेलुया. परंतु तरी सुद्धा त्याला भीती निर्माण झाली. त्याला वाटलं की माझी खुर्ची जाणार. त्याप्रमाणे अशा प्रकारची वृत्ती जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल की मला काही गोष्टी जर परमेश्वर सांगत आहे की तू सोड आणि त्या मी जर धरून बसत आहे, तर आपण हेरोदासारखे आहोत. हालेलुया. त्याचं उत्तम उदाहरण आपण जेव्हा पाहतो, 2 उदाहरण आपण पाहणार आहोत. मत्तई 4 अध्याय 18 ते 20 वाचा. नंतर गालिल समुद्राच्या काठी चालत असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावास समुद्रात पाक टाकताना पाहिले. ते मासे धरणारे होते. त्याने त्यास म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हास मनुष्य धरणारे करेन. मग ते लागले जाळी सोडून त्याच्या मागे चालले. आणि त्याचं हेडिंग काय? प्रथम शिष्यांना पाचारण. येशूने जेव्हा सेवेला सुरुवात केली तेव्हा त्यानं काय केलं? 12 शिष्यांची निवड केली. आणि सुरुवातीलाच त्यानं कुणाला निवडलं? शिमोनाला आणि त्याचा भाऊ आंद्रिया. जेव्हा त्यांना निवड करायची होती तेव्हा ते काय करत होते? या ठिकाणी सांगत आहे, काय सांगत आहे? सगळ्यांनी आहे उघडलेलं आहे. काय करत होते ते? मासे धरत होते. आणि येशू काय म्हटला त्यांना? माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला काय करेन? माणसे धरणारे करेन. आणि जेव्हा येशूनं त्यांना बोलावलं त्यावेळी त्यांनी काय केलं? पुढे सांगत आहे, मत्तईमध्ये असं लिहिलंय की लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. आणि मार्क याचा पहिला अध्याय 16 ते 18 वचनामध्ये सेम उतार आहे. आणि त्यामध्ये सांगत आहे की मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. दोन्ही वाक्य खूप सुंदर आहेत. त्यामध्ये सांगत आहे की जो शिमोन पेत्र आहे आणि त्याचा भाऊ आंद्रिया, जेव्हा येशूने त्यांना बोलावलं त्या क्षणी त्याने काय केली की सगळी जाळी तिथं सोडली आणि ते कुठं गेलेत? येशूच्या पाठीमागं गेलेत. त्यांनी जर जाळी सोडली असती तर 12 शिष्यांच्या मध्ये ती असते का? नाही. आणि जगाची उलटापालट करण्यासाठी त्यांचा परमेश्वराने उपयोग केला असता का? नाही. म्हणून अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असणार आहेत की परमेश्वर सांगत आहे की त्या तू सोड, परंतु आपण काय करत आहे की आपण त्याला कवटाळून धरलेला आहे, आपण त्याला बिलगून आहोत. परंतु ज्याप्रमाणे यांच्या जीवनामध्ये त्यांची उपजीविका होती, ते मासे धरणारे लोक होते शिमोन आणि पेत्र. आणि येशू सांगत आहे की तुमची उपजीविका सोडून द्या, तिथं तुमचं जाळं त्याच ठिकाणी तुम्ही सोडून द्या आणि माझ्या पाठीमागे या. आणि त्यानंतर ते दोन्ही शिष्य, पहिले शिष्य सगळं तिथं सोडलं आणि येशूच्या पाठीमागं गेलेत. समजत आहे? म्हणून जी गोष्ट परमेश्वराला आवडत नाही ती गोष्ट आपल्याला सोडायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. हालेलुया. त्यानंतर येशूचं उदाहरण आपण जेव्हा पाहतो, फिलिप 2 अध्याय 5 ते 8 वाचा. फिलिप 2 अध्याय 5 ते 8. अशी जी चित्तवृत्ती येशूच्या काही होती ती तुमच्या काही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असून देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे. आणि इथं सांगत आहे की तो देवाच्या स्वरूपाचा असून, तो देव असून त्यानं काय केलं? देवाच्या बरोबरीचं असणं. याचा अर्थ की स्वर्गामध्ये तो देव होता, परंतु तो जेव्हा पृथ्वीवरती आला तेव्हा तो देवासारखा राहिला का? नाही. तर देवाबरोबरचे असणं हा लाभ त्यानं काय केला?
लाभ आहे असे त्यानं मानलं नाही. मी देव आहे, मी या सृष्टीचा निर्माण करत आहे, अशा गर्वामध्ये, अशा स्वाभिमानामध्ये किंवा अशा मीपणामध्ये येशू या जगामध्ये वावरला नाही. पुढवाचा. तर त्याने स्वतःला रिक्त केले. तर त्याने काय केले? स्वतःला रिक्त केलं. ते दैहिक गुणधर्म आहेत की मीपणा आहे, घमंड आहे, गर्व आहे, त्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आणि त्यानं काय केलं? वाचा. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं. म्हणून इथं सुद्धा येशूनं काय केलं? देवासारखं असणं किंवा मी देव आहे हे काय केलं? त्यानं सोडलं आणि स्वतःला काय केलं? रिक्त केलं. म्हणून ज्याप्रमाणे आपण सर्वांनी विचार करूया की मी काय सोडण्याची गरज आहे. परमेश्वर मला कोणती गोष्ट सोडावी अशी सांगत आहे. कधी कधी चुकीच्या गोष्टी पकडून ठेवल्यामुळे आपल्या जीवनात आशीर्वाद मिळत नाहीत. हालेलुया. पुढे सांगत आहे की म्हणून ज्या गोष्टी प्रभू सांगत आहे त्या सोडून देण्यासाठी आपल्याला लगेच त्याप्रमाणे कृती करणं गरजेचं आहे. देव सांगत आहे की हे सोड, हे तुझ्यामध्ये अडखळण आहे, हे सोड, हे माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये मोठं अडखळणाचं कारण आहे. तेव्हा त्याच क्षणी आपण त्या गोष्टी सोडणं गरजेचं आहे. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की माझ्या जीवनात अशी कोणती गोष्ट आहे का की प्रभू सांगत आहे सोडून देण्यासाठी, परंतु माझी इच्छा नाही की ती गोष्ट मी सोडावी. हालेलुया. दोन गोष्टी आहेत. एक भौतिक गोष्ट सुद्धा असू शकेल. मग हे मोबाईलचं उदाहरण सांगितलं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये देवाच्या ठिकाणी आपण त्यांना ठेवलेलं असेल, किंवा आपला स्वभाव असेल, किंवा एखादं गुपित पाप असेल की आपण प्रार्थना करतोय परंतु तरी सुद्धा त्या गुपित पापामध्ये आपण जीवन जगत आहोत. परंतु आपल्याला जे परमेश्वर आज तुम्हाला सांगेल, माझा विश्वास आहे की देवाचा आत्मा प्रत्येकाला स्पर्श करणार आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सोडण्यासाठी ते आपल्याला सोडणं गरजेचंच आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण जेव्हा पाहतो की उत्पत्ती 19 अध्याय आणि 1 आणि 29 वचनामध्ये लोटाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे सदोम गोमोरावरती नाश होणार होता, त्या गावाचा परमेश्वर नाश करणार होता आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना परमेश्वर काय करत आहे की लोटाचा बचाव करणार होता आणि लोटाला वाचवण्यासाठी त्यानं काय केले की तू, तुझी पत्नी, तुझे लेकरं सर्वांना बाहेर घे आणि लांब जा आणि मी काय करतो की या सदोम गोमोराचा नाश करतो. परंतु 26 वचन वाचा. 19:26. दूत की पत्नी ने जो उसके पीछे थी दृष्टि फेर के पीछे की ओर देखा और वह नमक का खंबा बन गई. आणि लोटाच्या बायकोने काय केलं? परमेश्वर सांगत आहे की पुढे जा, पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुम्ही वाचणार आहे, तुम्ही तुमचा बचाव करणार आहे. परंतु लोटाच्या पत्नीचं कुठं लक्ष होतं? पाठीमागं. तिचा संसार, तिची भांडी, तिचे सोन्याचे दागिने, जे घरामध्ये महिलांना काही गोष्टी प्रिय असतात. आपण सगळ्यांना आपल्याला माहित आहे. एखादी वस्तू ती मोडली असेल किंवा तिचा उपयोग होत नसेल तरी सुद्धा महिला काय करतात? त्या गोष्टी सांभाळून ठेवत असतात. त्याचप्रमाणे लोटाच्या पत्नीचं सुद्धा तिच्या घरावरती, घरामध्ये असणाऱ्या वस्तूंच्या वरती परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम होतं आणि म्हणून इथं सांगत आहे की ती काय करत होती की परमेश्वर सांगत आहे की पुढे जा, मी तुमचा बचाव करणार आहे. परंतु ती काय करत आहे? पाठीमागं वळून पाहत आहे आणि त्याचा परिणाम काय झाला की ती मिठाचा खांब झाली. ज्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, परमेश्वर सांगत आहे की त्या गोष्टीकडे मागे फिरून पाहत बसायचं नाही. आणि ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत त्या आपल्याला सोडल्याच पाहिजेत. जोपर्यंत त्या गोष्टी आपण सोडत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत नाही. म्हणून प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारा, अशी कोणती भौतिक गोष्ट आहे का किंवा माझ्या स्वभावामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की जे परमेश्वर सांगत आहे की मला ते सोडायला पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत हेरोदाच्या जीवनाच्या संदर्भामधला. मत्ती याचा 2 अध्याय आणि 16 वचन वाचा. मत्ती 2:16. तेव्हा मागे लोकांनी आपणाला फसविले ते पाहून हेरोद अतिशय रागावला
आणि जो काळ त्याने मागी लोकांपासून विचारून घेतला होता त्या काळाप्रमाणे त्याने बेथलेहेमात व त्याच्या सर्व सीमात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांस माणसे पाठवून त्याचकडून जीवे मारली. आणि इथं काय करत आहे की त्याला येशू कुठं सापडत नव्हता, म्हणून त्यानं काय केली, आज्ञा केली की त्याच्या प्रदेशामध्ये जेवढे 2 वर्ष आणि त्याच्या खालील लेकरं आहेत त्यांना काय करावं, मारून टाकावं. आणि या वचनानुसार आपल्याला लक्षात येतं की स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःला त्या राजपदावरती शाबूत ठेवण्यासाठी हेरोदानं काय केलं, चुकीचा मार्ग निवडला. कधी कधी आपण सुद्धा काय करतो, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी आपण करतो का? देवाची इच्छा वेगळी असते, परंतु स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी कधी कधी आपण परमेश्वरानं जो दाखवलेला मार्ग आहे ते सोडतो, किंवा परमेश्वराची जी इच्छा आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण चुकीचे मार्ग निवडतो. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की स्वतःच्या इच्छाकडे आपण जसं लक्ष देत आहोत त्याप्रमाणे आपण परमेश्वराच्या इच्छेकडे सुद्धा तितकंच लक्ष द्यायला पाहिजे. परमेश्वराची योजना माझ्याबद्दल काय आहे, परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनाबद्दल काय आहे, याकडे सुद्धा तितकंच आपलं लक्ष असायला पाहिजे. परंतु स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गानं कधीच जायचं नाही. हालेलुया. म्हणून मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं की पैसे कमवण्यासाठी रम्मी पॅशन खेळत बसायचं नाही. हालेलुया. सध्या फेसबुकवरती वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत की हे गेम करा आणि तुम्ही काय करा, पैसे मिळवा. म्हणून चुकीच्या गोष्टीनं आपण देवाच्या इच्छेच्या विरोधात आपण वागायचं नाही. हेरोदानं काय केले की स्वतःची जागा शाबूत ठेवण्यासाठी, राजपद सुरक्षित ठेवण्यासाठी त्यानं लेकरांची कत्तल केली. कधी कधी आपण सुद्धा हेरोदासारखा स्वभावाचं बनतो की आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण चुकीचे मार्ग शोधतो, चुकीच्या मार्गाने आपण जातो आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. आणि मग आपण विचार करतो की मला यश का मिळत नाही. मग आपण परमेश्वरालाच दोष देतो की परमेश्वर माझी काय प्रार्थना ऐकत नाही. चुकीच्या मार्गाने जर आपण काही इच्छा, स्वतःच्या इच्छा जर पूर्ण करत असेल त्यामध्ये परमेश्वर कधीच सहकार्य करणार नाही. परमेश्वर त्यामध्ये कधीच आपल्याला मदत करणार नाही. त्याचं सुद्धा दुसरं एक उदाहरण आहे आणि ते म्हणजे दाविदाचं उदाहरण आहे. त्यासाठी आपण वाचू 2 शमूएल 11 अध्याय 1 वचन वाचा. फिर जिस समय राजा लोग युद्ध करने को निकला करते हैं, उस समय अर्थात वर्ष के आरंभ में दाऊद ने योआब को और उसके संग अपने सेवकों और समस्त इस्राएलियों को भेजा और उन्होंने अम्मोनियों का नाश किया और रब्बा नगर को घेर लिया, परंतु दाऊद यरूशलेम में रह गया. आणि तर दाविदाच्या संदर्भामध्ये याचं सांगत आहे की राजे लोक काय करायचे. पहिलं वचन जर आपण वाचलंय की राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात. युद्ध जेव्हा चालायचं तेव्हा राजे लोक सुद्धा काय करायचे, युद्धामध्ये सहभागी व्हायचे. पण या ठिकाणी दावीद राजा कुठं आहे, तो यरूशलेम मध्ये राहिला. सैन्य त्याचं युद्ध खेळत आहे, युद्धामध्ये आहे, ते शत्रूचा पाडाव करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु देवाची इच्छा होती की त्यानं सुद्धा काय करावं, त्या युद्धामध्ये जावं आणि शत्रूला हरवावं. परंतु दावीद काय करत आहे, युद्धामध्ये गेला नाही. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी आळस आला, कंटाळा आला, म्हणून तो काय करत आहे, घरी आराम करत आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला, तो गच्चीवरती फिरत आहे. सुंदर महिला त्याला दिसली आंघोळ करताना आणि तो काय करत आहे की त्यानं सैन्यांना आदेश दिला त्याच्या जवळ असणारे की त्या महिलेला पकडून आणा आणि तिला आणलं आणि तिच्यासोबत त्यानं व्यभिचार केला. त्यानंतर संदेष्ट्यानं त्यानं काय केलं, त्याचं पाप उघडकीस आणलं. त्यानंतर ते पाप झाकण्यासाठी त्यानं काय केलं, दुसरं पाप केलं की तिच्या नवऱ्याला सुद्धा काय केलं, मारून टाकलं, खून केला नवऱ्याचा. माहित ऐकलेली एक गोष्ट.
तुम्ही वाचा नंतर त्या दाखल्यामध्ये, खूप सुंदर गोष्ट आहे. तिचा नवरा सैन्यामध्ये होता, तिच्या नवऱ्यालाच त्यानं बोलावलं, की घरी बोलावलं आणि त्याच्याच हातामध्ये त्याचं मृत्यूपत्र लिहून दिलं. आणि तिथला जो मेन अधिकार आहे त्याला सांगितलं की ह्याला कुठं पाठवायचं आहे, जिथं सैन्य पुढची जी लाईन आहे त्या पुढच्या लाईन मध्ये याला पाठवायचं. कशासाठी? कारण पुढच्या लाईन मध्ये जास्त जिवंत राहणार नाहीत. आणि अशा प्रकारे दाविदानं काय केलं? देवाच्या इच्छेच्या विरोधात तो घरी राहिला. घरी राहिल्यानंतर आपल्या स्वतःच्या चुकीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं चुकीच्या गोष्टींचा उपयोग केला. त्यानं एका स्त्रीशी व्यभिचाराचं पाप केलं आणि त्यानंतर ते व्यभिचाराचं पाप लपवण्यासाठी त्यानं तिच्या नवऱ्याचा सुद्धा खून केला. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की आपल्या स्वतःच्या चुकीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी कधी आपण सुद्धा अशा प्रकारे वर्तन करतो. आपण चुकीच्या गोष्टींचा आपण काय करतो? अवलंब करतो. योहान 6:38 वाचा. मिळाला सर, वाचा योहान 6. क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं वरन अपने भेजने वाले की इच्छा पूरी करने के लिए स्वर्ग से उतरा हूँ. आणि येशू तिथं सांगत आहे की मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गामधून उतरलो आहे. येशू या जगामध्ये असताना त्यानं स्वतःची इच्छा पूर्ण केली का? नाही. त्यानं पित्याची इच्छा पूर्ण केली. पित्यानं ज्या उद्देशासाठी त्याला या जगामध्ये पाठवले होतं त्याप्रमाणे त्यानं जीवन व्यतीत केलं. त्याप्रमाणे त्यानं परमेश्वराची योजना पूर्ण केली. त्याच्या योजनेप्रमाणे तो वागला, राहिला. त्याप्रमाणे त्यानं देवाच्या राज्याची घोषणा केली. म्हणून आज आपण विचार करूया की मी स्वतःच्या इच्छा पूर्ण करत आहे. कधी कधी माझ्या चुकीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी चुकीचं वागतो, दावीद राजासारखं, हेरोद राजासारखं. परंतु त्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. तर आपल्या इच्छा पूर्ण करत असताना मग आपल्या बेसिक इच्छा आपल्याला पूर्ण करायलाच पाहिजे. सायन्स काय सांगत आहे? आपले बेसिक नीड्स काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. या गोष्टी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करायलाच पाहिजे. आपण काम करायला पाहिजे, आपण नोकरी करायला पाहिजे, आपण व्यवसाय करायला पाहिजे. परंतु ह्या सगळे काम करत असताना, नोकरी करत असताना, व्यवसाय करत असताना आपण अयोग्य प्रकारे पैसा कमवता कामा नाही. हालेलुया. मी एका दुकानामध्ये गेलेलो होतो एकदा लहान लेकराचे कपडे खरेदी करण्यासाठी. आणि त्या दुकानामध्ये असं परिस्थिती होती की त्या बॉक्स वरती एक प्राइस लिहिलेलं आहे आणि तो व्यक्ती आम्हाला एक दुसरी प्राइस सांगत आहे. आणि ती प्राइस कशी होती की डबल होती. म्हणजे सपोज जर 1000 रुपये त्या बॉक्स वरती लिहिलेला आहे तर तो आम्हाला किती सांगत होता? 2000 रुपये त्यानं आम्हाला प्राइस सांगितली. म्हणून आपण जेव्हा विश्वासामध्ये आपण जीवन जगत असताना प्रॉफिट कमवणं हे चांगली गोष्ट आहे. म्हणून जे व्यवसाय करतात त्यांनी लक्षात ठेवा. परंतु इतकं पण प्रॉफिट करायचं नाही की जेणेकरून आपण गरीबावरती अन्याय करत आहे. हालेलुया. प्रामाणिकपणे जेवढं कमवायला पाहिजे तेवढं प्रॉफिट कमवा. परंतु इतकं पण कमवू नका की त्या प्रॉफिट वरती श्राप येतील लोकांचे. काही विश्वासणारे लोक काय करतात? दुकान असतात, दुकानामध्ये पुड्या, गुटख्याच्या पुड्या विकत बसतात. हे साफ चुकीचं आहे. काही विश्वासणारे लोक आहेत त्यांचे दारूचे दुकानं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे साफ चुकीचं आहे. म्हणून ज्याप्रमाणे हेरोद राजा स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या गोष्टीचा अवलंब केला त्याप्रमाणे आपल्याला स्वतःच्या चुकीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या गोष्टीचा अवलंब करायचा नाही. हालेलुया. कधी कधी आपण तरुण मुलांच्याकडे जेव्हा आपण पाहतो, तरुण मुलं इतकं प्रेमामध्ये कधी कधी वेडे होतात की ते प्रेमासाठीच प्रार्थना करायला लागतात की देवा हीच मुलगी मला मिळू दे. त्या मुलगीचं अंतकरण बदल, ती मुलगी माझ्यावरती प्रेम करू दे. ही योग्य इच्छा नाही, देवाची अशी इच्छा नाही. ही प्रार्थना करणं चुकीचं आहे. म्हणून तरुण लोकांना लक्षात ठेवा की तुमच्या प्रत्येकासाठी देवाची चांगली योजना आहे. चांगली पत्नी प्रत्येकाला मिळणार आहे. योग्य वेळेमध्ये परमेश्वर सगळा काही पुरवठा करणार आहे. परंतु स्वतःच्या इच्छा पूर्ण कर. मला आवडते याचा अर्थ की मी दैहिक वासनेनं त्या स्त्रीकडे बघत आहे किंवा त्या मुलीकडे पाहत आहे किंवा मुलगी मुलाकडे पाहत आहे आणि मी चुकीच्या इच्छा धरून मी चुकीच्या गोष्टी
करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणून हेरोदानं काय केलं? स्वतःला राजपद सोडायचं नव्हतं म्हणून त्यानं चुकीचा मार्ग अवलंबला, हत्या केली. त्याप्रमाणे आपल्याला चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, त्यामध्ये देवाचे आशीर्वाद नसतात. आणि येशू सांगत आहे की 38 मध्ये की मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर कुणाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आलो? पित्याच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. आणि परमेश्वरानं आपल्या सर्वांना यासाठीच निवडलेलं आहे की आपण कधी कधी स्वतःच्या इच्छा पूर्ण करतो. आपल्याला जे करायचं आहे किंवा अन्न वस्त्र निवारा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, हे आपल्याला मिळवायचंच आहे, आपल्याला चांगलं राहायचं आहे, आपल्याला चांगलं खायचं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं परमेश्वराकडे सुद्धा लक्ष पाहिजे. परमेश्वराची योजना काय आहे याकडे सुद्धा आपण लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. हालेलुया. मागच्या आठवड्यामध्ये एक पेंटर होता, तो दुसऱ्या चर्चचा होता. त्यानं आपलं चर्च रंगवलं त्यानं. आणि जेव्हा त्यानं रंगकामाचं सुरुवात केली तेव्हा त्यानं प्रार्थना केली रंगकामाचं काम सुरू करत असताना. आणि तो मला म्हटला की मी सुद्धा इथं होतो. तो म्हटला की मी जेव्हा नवीन काम घेतो तेव्हा मी त्यांना सुवार्थ सांगतो येशूबद्दल आणि प्रार्थना करतो आणि त्यानंतर कामाची सुरुवात करतो. हालेलुया. साधासा व्यक्ती आहे, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वरासाठी काही ना काही करण्याची वृत्ती आहे. काम करत आहे, परंतु तो काय करत आहे की कामासोबत काय करत आहे? नवीन लोकांना देवाची सुवार्थ सांगत आहे, त्या फॅमिलीसाठी प्रार्थना करत आहे. न जाणू त्या फॅमिलीचं भविष्यामध्ये तारण होईल, परंतु काही ना काही तो पेरणी त्या कुटुंबामध्ये करत आहे. म्हणून आज आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत? कधी कधी आपण स्वतःच्या इच्छासाठीच आपण जीवन जगत आहोत. आपल्याला देवाविषयी काहीच घेणं देणं पडलेलं नसतं. मला जॉब करायचा आहे, मी जॉब करत आहे, चांगलं उत्पन्न मिळत आहे, ठीक आहे, बस झालं. मला काहीच करायचं नाही, मला सुवार्थ सांगायची नाही, मला प्रार्थनेमध्ये यायचं नाही, मला चर्चमध्ये यायचं नाही, मला देवाचं वचन वाचायचं नाही, मला प्रार्थना करायचं नाही, मला दान द्यायचं नाही, दशांश द्यायचं नाही, मला काहीच करायचं नाही. अशा प्रकारची जी वृत्ती असते ती वृत्ती आपल्याला बदलणं गरजेचं आहे. म्हणून दुसरा मुद्दा की स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, त्यामध्ये देवाचा आशीर्वाद नसतो. आणि शेवटचा मुद्दा आपण पाहूया आणि संपूया. पुन्हा वाचा मत्तई 2 अध्याय आणि 16वे वचन. मत्तई 2 अध्याय 16 वचन. जब हेरोदेस ने यह देखा कि ज्योतिषियों ने उसके साथ धोखा किया है, तब वह क्रोध से भर गया और लोगों को भेजकर ज्योतिषियों द्वारा ठीक ठीक बताए गए समय के अनुसार बेथलेहम और उसके आसपास के स्थानों के सब लड़कों को जो 2 वर्ष के या उससे छोटे हैं मरवा डाला. आणि इथं वो क्रोध से काय झालं म्हटलं? भर गया. मराठीमध्ये सांगत आहे की हेरोद अतिशय संतापला, त्याला खूप राग आला. मागे लोकांनी येशूचा काय पत्ता सांगितला नाही, हेरोदाला फसवलं आणि त्यानंतर त्याला खूप राग आला, तो संतापला, त्याला क्रोध आला. कधी कधी आपण सुद्धा एकदम क्रोधाविष्ट असतो. कुणीतरी काही बोललं की लगेच आपल्याला काय करतो? राग येतो, आपण लगेच उलट उत्तर देतो. परंतु जर आपण पुढचं वचन जर वाचलं तर खूप सुंदर आपल्याला वचनामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून येशूबद्दल हेरोदाच्या मनामध्ये खूप राग होता, खूप तिरस्कार होता आणि त्याचाच परिणाम की त्यानं येशूला मारण्यासाठी इतर लेकरांची काय केली? हत्या केली, त्यांचा खून केला. म्हणून आज आपण आपल्या रागावरती नियंत्रण करायला पाहिजे. आपण मनुष्य आहोत, आपल्याला राग येतो, कधी कधी आपल्याला एकदम क्रोध येतो, परंतु आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणून पुढचं वचन वाचा, याकोब 1 अध्याय 19-22 वचन. 19 ते 22. तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास कसा पाहिजे? समोरचा काय व्यक्ती बोलत आहे याकडे आपलं लक्ष पाहिजे. सध्याचं मोबाईल मध्ये आपण इतकं बिझी असतो, समोरचा माणूस काय बोलत आहे याकडे आपलं लक्ष नसते. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने कसं पाहिजे? ऐकण्यामध्ये तत्पर पाहिजे. देवाचं वचन ऐकत असताना आपण नेहमी तत्पर पाहिजे. कधी कधी आपल्याला झोप येते, कधी कधी आपण जांभ्या देतो, परंतु आपण तत्परतेनं देवाचं वचन ऐकलं पाहिजे. झोप आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? बाहेर जाऊन तोंडावरती
पाणी मारून पुन्हा येऊन बसलं पाहिजे. आळस झटकून देऊन आपण काय केलं पाहिजे, वचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून इथे सांगत आहे की ऐकण्यामध्ये आपण नेहमी तत्पर पाहिजे. पुढं बोलण्यास धीमा, याचा अर्थ की आपण शांततेनं बोलणारे लोक पाहिजे. पुढं आणि मेन इथं सांगत आहे की रागास कसे पाहिजे, आपण मंद पाहिजे. हेरोद राजाला राग आला, रागाच्या भरामध्ये त्यानं सगळ्या बालकांची हत्या केली, खून केला. परंतु त्या रागामुळं त्याच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद आले नाहीत. आणि इथं सांगत आहे की आपण सर्वांनी सुद्धा रागामध्ये कसं पाहिजे, मंद पाहिजे. पुढं माणसाच्या रागानं देवाच्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. हालेलुया. जर आपल्यामध्ये राग आहे तर देवाचं कार्य आपल्याद्वारे कधीच घडणार नाही. म्हणून सर्व मलिनता, सर्व उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून आपल्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. म्हणून रागामध्ये कसं पाहिजे, मंद पाहिजे. आपण म्हणतो की तू मंद आहेस, हा, सगळ्या गोष्टीमध्ये मंद नसायला पाहिजे, परंतु रागामध्ये कसं पाहिजे, आपण मंद पाहिजे. म्हणजे कोणतं काय बोलत आहे, आपण काहीच प्रत्युत्तर द्यायचं नाही, आपण राग करायचा नाही. जर आपण राग करत आहोत तर इथं सांगत आहे की देवाच्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. म्हणून राग मंद असायला पाहिजे. सगळा दुष्टभाव आपण सोडणं गरजेचं आहे. वचनाचा स्वीकार करणं, वचनाप्रमाणे आचरण करणं आणि फक्त वचन ऐकणारे असायला नाही पाहिजे, तर वचनाप्रमाणे कृती करणारे आपण बनायला पाहिजे. म्हणून तिसरा जो नकारात्मक जो स्वभाव हेरोदाच्या जीवनामध्ये होता, आणि तो म्हणजे तो खूप रागीट व्यक्ती होता. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी विचार कर की मी जर जास्त राग येत आहे तर देवाचं कार्य माझ्याद्वारे घडणार आहे का, नाही. म्हणून आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण करावं लागेल, आणि तेव्हाच परमेश्वर आपल्याला काय करेल, आशीर्वादित करेल. म्हणून आज आपण 3 गोष्टी शिकलेलो. पहिला, हेरोदाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट शिकलो, काय की ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत किंवा परमेश्वराची इच्छा आहे की ज्या गोष्टी आपण सोडायला पाहिजेत त्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजेत. आपल्याला धरून राहून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. गर्लफ्रेंडला धरून बसलो तर आपला नाश होणार आहे. हा, जर एखादं चुकीचं पाप जर आपण करत बसलेलो आहोत तर त्यानं आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळणार नाही. अचानक येशू आपल्या समोर आला तर त्या पापामुळे आपला नाश होणार, आपण नरकामध्ये जाणार. म्हणून ज्या गोष्टी परमेश्वर सांगत आहे की तुम्ही सोडून द्या, ते आपल्याला पटकन डिसिजन घ्यायला पाहिजे. त्या शिष्याने काय केलं, तिथं वेळ घेतला की पहिलं मी विचारून येतो असं म्हटलं का. त्या श्रीमंत माणसाचा दाखला आहे की येशू म्हटलाय, तो म्हटला की मला स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी काय करू. तो म्हटला, येशू म्हटला की सगळे आज्ञा पाळ, आई वडिलांचा मान राख, खून करू नको, व्यभिचार करू नको. तो म्हटला मी सगळं पाळतोय. नंतर येशू काय म्हटला माहित आहे, तुझं सगळं जे धन संपत्ती आहे ते सगळं सोड आणि माझ्या पाठीमागे ये. तेव्हा तो श्रीमंत माणूस काय केलं, त्यानं खाली मान घातली आणि तो निघून गेला. त्याला त्याचं धन संपत्ती देवापेक्षा जास्त प्रिय होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये देवापेक्षा जास्त प्रिय जी गोष्टी आहे ती गोष्ट परमेश्वर आपल्याला सोडायला सांगत आहे आज. हा, मग ते भौतिक गोष्ट असू शकते किंवा आपल्या स्वभाव मधला तो एखादा स्वभाव असू शकतो. दुसरा मुद्दा कोणता पाहिला, आपल्या कामासाठी चुकीचं मार्ग, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीचे मार्ग शोधायचे नाही. खोटं बोलायचं नाही, भ्रष्टाचार करायचा नाही, चुकीच्या गोष्टीला प्रतिसाद द्यायचा नाही. आणि तिसरी गोष्ट, रागावरती नियंत्रण करायचं. रागावरती नियंत्रण आहे तेव्हाच देवाचं कार्य होणार, नाहीतर देवाचं कार्य होणार नाही. आपण सर्वांनी उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. सर्वांनी डोळे बंद करूया प्रिया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया.
आपलं लक्ष आपण प्रभूकडे लावूया. सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारा की मी काही चुकीच्या गोष्टी करत आहे का? स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी चुकीचे निर्णय घेत आहे का? चुकीच्या गोष्टीमध्ये मी गुरफटलेलो आहे का? परमेश्वराच्या ठिकाणी मी एखादी गोष्ट तिला जास्त महत्त्व देत आहे, किंवा जी गोष्ट परमेश्वर मला सोडून देण्यासाठी सांगत आहे, ती गोष्ट मी सोडून देण्यासाठी तयार आहे का? आणि मी माझ्या रागावरती नियंत्रण ठेवलेलं आहे का? आपल्याला हेरोद बनायचं नाही प्रियानो. हेरोद वाईट होता, त्याच्यामध्ये येशूबद्दलचा राग होता, त्यानं चुकीच्या गोष्टी केल्या प्रियानो. स्वतःचा मीपणा सोडला नाही, राजपद सोडण्यासाठी त्याची तयारी नव्हती. आपल्याला हेरोद बनायचं नाही. जर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये जर अशा प्रकारचे हेरोदासारखे स्वभाव असतील, तर आज आपण सर्वांनी पश्चाताप करूया. परमेश्वराला सांगे की परमेश्वरा, हा स्वभाव हेरोदासारखा माझ्या अंतःकरणामध्ये आहे. ही गोष्ट माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अडखळण्यासारखी आहे. प्रभू, मला ती सोडायची आहे. आज प्रभू तुम्हा प्रत्येकाला मदत करेल. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, ते स्तुती करतो, प्रशंसा करतो. प्रभू, तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. प्रभुदेवा, ज्या गोष्टींची प्रभुदेवा तुझी इच्छा आहे की आम्ही त्या गोष्टी सोडाव्यात, त्या सोडण्यासाठी पवित्र आत्मा इथं बसलेल्या प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रभुदेवा तुला आवडत नाहीत, त्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येकानं त्याग करावा आणि पश्चातापी अंतःकरणानं तुझ्या समोर यावं, यासाठी पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही चुकीच्या गोष्टी करू नयेत, यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, ज्या इच्छा प्रभुदेवा चांगल्या नाहीत, चुकीच्या योजना, चुकीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही चुकीचे मार्ग अवलंबू नये, यासाठी प्रभुदेवा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहाय्य कर. प्रत्येकानं प्रभुदेवा आपल्या रागावरती नियंत्रण करण्यासाठी पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा, कारण रागाच्या द्वारे परमेश्वरा तुझ्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. प्रभुदेवा, आम्ही रागावरती नियंत्रण करण्यासाठी सर्व प्रकारचा द्वेष, सर्व प्रकारची मलिनता, सर्व प्रकारचा गर्व, घमंड आम्ही सोडून देऊन प्रभुदेवा ज्याप्रमाणे तू स्वतःला रिक्त केलं, त्याप्रमाणे आम्ही स्वतःला रिक्त करावं, आम्ही नम्र करावं आणि प्रभुदेवा तुझे दैवी गुणधर्म आमच्या जीवनामध्ये स्वीकार करून त्याप्रमाणे वागण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या मनात देत आहे. पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोलत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येकाला पश्चाताप करून सगळ्या चुकीच्या गोष्टी सोडून देण्यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला सहाय्य कर. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केली, वचन तू आशीर्वादित केलं. प्रभुदेवा, प्रत्येकाशी तू बोललास, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा मी तुमच्या मनात देत आहे. प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास रोज सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परिशोधन नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेस लॉर्ड. आपण बसून घेऊया काही वेळ.